जे ह्यूमन ॲन्सिस्टर्स आहेत त्यांचा आपण आता स्टडी करणार आहोत. यामध्ये फर्स्ट ॲन्सिस्टर आहे आपल्याला तर माहिती आहे 65 to 70 मिलियन इयर्स या दरम्यान अर्ली प्रायमेट अस्तित्वात आलेले आहेत आणि मग त्यांच्यामध्ये बदल होत असे काही ॲन्सिस्टर्स आपले अस्तित्वात आले. प्रोप्रायलोपिथेकस 30 मिलियन इयर्स ॲगो 30 दशलक्ष वर्षांपूर्वी प्रोप्रायलोपिथेकस अस्तित्वात आले असावेत. त्यावेळी फक्त लोअर जॉ आपल्याला सापडलेले आहेत. कुठं? फयाम इजिप्त या ठिकाणी फक्त लोअर जॉ आपल्याला सापडलेले आहेत. त्यानंतर दे आर कॅट साइज्ड ॲनिमल्स. हे छोटे कॅट साइज्ड ॲनिमल होते. त्यांचे टीथ्स, जॉज आर लाईक एप सारखे त्याचे टीथ्स आणि जॉज होते. त्यांचा डेंटल फॉर्म्युला ओल्ड वर्ल्ड मंकी सारखा होता. परंतु कॅनाइन्स जे आहेत ते ह्यूमन सारखे होते. म्हणजे याच्या काही कॅरेक्टर्स मंकी सारख्या आहेत, काही कॅरेक्टर्स एप सारख्या आहेत, काही कॅरेक्टर्स ह्यूमन सारख्या आहेत. अँड फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट दे आर ॲन्सिस्टर ऑफ ह्यूमन, एप अँड मंकी. इथून पुन्हा मंकीची लाईन वेगळी झाली. मंकी इथून सेपरेट झाले आणि याच्यानंतरचे जे फॉसिल्स आहेत ते फक्त ह्यूमन आणि एप या दोघांचे ॲन्सिस्टर कन्सिडर केले जातात. जसं याच्यामध्ये आणखी एक आहे ड्रायोपिथेकस और प्रोकॉन्सल. ड्रायोपिथेकस किंवा प्रोकॉन्सल याचे फॉसिल्स जे आहेत ते कुठं सापडले? आफ्रिका. आफ्रिका इज क्रॅडल ऑफ ह्यूमन इव्होल्युशन. कारण मेजॉरिटी फॉसिल रेकॉर्ड आपलं त्याच ठिकाणी सापडलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतो क्रॅडल ऑफ ह्यूमन इव्होल्युशन. त्यानंतर युरोप, इंडिया या ठिकाणी फॉसिल्स त्याचे सापडलेले आहेत. दीज आर अबाउट 20 मिलियन इयर्स ॲगो इन मायोसिन पिरियड. 20 दशलक्ष वर्षांपूर्वी मायोसिन पिरियडमध्ये हे अस्तित्वात असावेत. डॉक्टर लीकी यांनी त्याचे लिम्स शोधलेले आहेत. डॉक्टर लीकी यांनी त्याचे 2 जे लिम्स आहेत ते शोधले. दे आर ऑफ साइज ऑफ मंकी. मंकीच्या साईजचे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये शेपटी नसते. टेल absent.
म्हणजे शेपटी नसलेलं माकड. याचा ब्रेन जो आहे स्मॉल असतो. क्रॅनियल कॅपॅसिटी त्याची 450 cc एवढी आहे. 450 cc म्हणजे एप सारखी कॅरेक्टर झाली. बॉडी त्याची स्लेंडर आहे. बॉडी इज स्लेंडर, टेल इज अब्सेंट. इकडे लिहिलीच कॅरेक्टर वरती लिहिलीच आहे आपण, टेल अब्सेंट. फ्लॅट फेस आहे. फ्लॅट फेस आहे याचा. शॉर्ट जॉज आहेत. जबडे शॉर्ट आहेत. आणि याचं डेंटिशन जे आहे हे एप सारखं आहे. याचे डेंटिशन आणि जॉज जबडे एप सारखे आहेत, परंतु याचे जे इन्सिसर्स आहेत ते ह्युमन सारखे आहेत. ह्युमन सारखे आहेत. त्याचं पेल्विक गर्डल नॅरो आहे. त्यामुळं हा परफेक्ट बायपेडल नव्हता, सेमी इरेक्ट होता. व्हर्टिब्रल कॉलम मध्ये तेवढे कर्वेचर नाहीत आणि त्यामुळं सेमी इरेक्ट. पण जास्तीत जास्त तो क्वाड्रिपॅडल नेचर सारखं होता. तर या काही कॅरेक्टर्स पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ड्रायोपिथेकस इज कॉमन अँसेस्टर ऑफ एप अँड मॅन. ह्या दोघांचा हा कॉमन अँसेस्टर समजला जातो. त्याच्यानंतर पुढचं फॉसिल रेकॉर्ड आहे रामापिथेकस. नियर अबाउट 14 to 12 million years ago in प्लिओसिन पिरियड. त्या दरम्यान ते फॉसिल्स आपल्याला मिळालेले आहेत. त्या दरम्यानचे फॉसिल मिळाले आहेत. इंडियामध्ये शिवालिक फूट हिल्स, ज्या एरियामध्ये महादेवाचा काळ गेलेला आहे, त्या शिवालिक फूट हिल्स मध्ये याचं फॉसिल आपल्याला सापडलेलं आहे. शिवालिक फूट हिल्स मध्ये फॉसिल याचं एक सापडलं. त्याचबरोबर आणखी फॉसिल एक सापडलं. आणखी एक फॉसिल केनियामध्ये सापडलं आणि म्हणून त्याला आपण केनियोपिथेकस असं नाव देतोय. पिथेकस म्हणजे एप. त्याचे फक्त जॉज, ओनली जॉज अँड डेंटिशन वेअर फाउंड. फक्त आपल्याला या फॉसिलचे जॉज आणि डेंटिशन सापडलेले आहेत. याचे इन्सिसर्स, कॅनाइन्स युनिफॉर्म आहेत. त्याचे जे टीथ्स आहेत, त्याचा जो डाएट होता तो मॉडर्न मॅन आज आपला जसा आहे त्याप्रमाणे त्याचा डाएट होता. So this fossil has more similarity with human. पण दुसरी बाजू त्याचं स्कल स्मॉल होतं, इनकम्प्लीट.
बायपेडल लोकोमोशन त्याचं होतं. इनकम्प्लीट, असं उभा राहत होता तो, इनकम्प्लीट होता. कंप्लीट बायपेडल लोकोमोशन याच्यामध्येही नव्हतं. फ्रॉम धिस इट इज क्लिअर दॅट रामापिथेकस इज ancestor of ape and man because it shows some characters of ape and some characters of human. So it is a common ancestor of ape and human. Thank you very much.